वारा अवधान आलं माल पडत नाही. जितकं वरती ठेवणार तुम्ही तितकं माल खाली पडत. आणि साधारणतः आंब्याची छाटणी घ्यायची सर 2 फुटावर. आता तुम्ही घेतलं समजा आता झाड आहे, झाड घेतलं इथूनच छाटणी पाहिजे. इथूनच ब्रँचेस घ्यायचे, फर्स्ट सेकंड थर्डला कट. मग त्याचे एकूण तीन फांदे ठेवायचे 4 याला. ते मी तुम्हाला तिथे जाऊ नर्सरीवर. अशा मोठ्या झाडाला कट करायचं आहे कोणतं हे केलं नाही का? ह्या बघ आता जे ना नाही, सगळ्यात फर्स्ट याच्यामध्ये काय माहिती फांद्या एवढे मजबूत नाहीत. याच्यामध्ये फर्स्ट काय माहिती आहे का? आता हे बार आहे इकडे बा, हे फांदी तुम्हाला कट करून घेणे, हे ठेवायचेच नाही. हे असे काढून घ्यायचे झाले. याच्यामुळे लॉक होऊन जातं झाड, इथून वाढ होत नाही आंब्याची. हे कट करून टाकायला एक्स्ट्रा ब्रँचेस समजा एक्स्ट्रा वरची साईडचं कट मारायची. आता हे समजा इथं आम्ही काढतच घेतो. आता इथून कट केलं नाही, कट करून टाकले इथून चालू होऊन जाते ब्रँचेस. मग असं हे आता इथून काढी काढलेली पाहिजे. मजबूत झाली. आपले असे एवढे मजबूत फांदे नाहीत. ते आंबे लागून खाली ढेकले, खाली लोळ आले. ते सर मेन मेहनत 2 वर्ष आहे ना, खोडावर सगळे करायचं. मेन पहिलं 2 वर्ष खोड बनायला पाहिजे झाडाचं. वाढीला काय टाइम लागत नाही आंब्याला, मेन खोड